कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील आंबेत येथे शासकीय विश्रामगृह ते प्राथमिक आरोग्य केंद्र या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन होऊन तब्बल 1 वर्ष उलटले, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। सुमारे 7 लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता नव्याने डांबरीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आता सुरू असलेल्या कामात डांबरीकरणाऐवजी सेमी ग्राउंडिंग केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी रस्त्यावरील माती आणि खड्डे न काढता थेट खडी टाकून रोलिंग करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। हा रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुले स्मारक परिसर आणि नवेनगर भागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना अशा प्रकारचे काम किती टिकाऊ ठरेल असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित विभागाने तातडीने चौकशी करावी, निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।